नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जर तुम्ही मोबाईल ॲपमधून म्हणजे नारी शक्ती दूत ॲपमधून जर भरत असाल, तर खूप साऱ्या लोकांना आता हा प्रॉब्लेम येत आहे. जेव्हा तुम्ही कागदपत्रे अपलोड करता आणि तुम्ही त्या व्यक्तीचा फोटो अपलोड करता, तेव्हा तुम्हाला इमेज नॉट सपोर्टेड ऑन धिस डिव्हाइस असा प्रॉब्लेम खूप साऱ्या लोकांना येते. जर असा प्रॉब्लेम जर तुम्हालासुद्धा जर येत असेल, तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये त्याचे कसे सॉल्व करायचं त्या प्रॉब्लेमनं तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर या ठिकाणी असं येते की इमेज नॉट सपोर्टेड ऑन दिस डिव्हाइस. त्यानंतर तुमचा जो फोटो असतो तो तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत नाही. त्यानंतर तर अशा प्रॉब्लेम जर तुम्हाला येत असतील तुमचा फॉर्म भरताना, तर तुम्हाला याच्यासाठी काय करायचं तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. आणि ह्या पद्धतीने तुम्ही जर फोटो अपलोड केला, तर तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट होणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती ही समजेल. मित्रांनो, तुम्ही हा संपूर्ण फॉर्म जेव्हा भरून घेता, त्यानंतर तुम्हाला खाली डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचे तर अशा पद्धतीचं एक ऑप्शन असतं. त्या ठिकाणी तुम्ही तुमचे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करता आणि तुम्ही तुमचे ज्याचा फॉर्म भरत असता, तर त्या व्यक्तीचासुद्धा तुम्ही या ठिकाणी लाईव्ह फोटो घेतात. पण तुम्हाला या ठिकाणी तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा एक प्रॉब्लेम येत असेल, तर तुमचे जे बाकीचे डॉक्युमेंट्स असतील, आधार कार्ड वगैरे, ते संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील. पण तुमचा जो अर्जदाराचा जो फोटो असतो, त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचं दिसायला मिळत असेल, तर इमेज नॉट सपोर्टेड ऑन दिस डिव्हाइस. तर हे प्रॉब्लेम खूप साऱ्या लोकांना येत आहे. तर त्याचं आपण आता कशी सॉल्व करायची ती त्रुटी तर आपण आता बघणार आहोत. तर याच्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले आपल्या प्ले स्टोअर ॲप्लिकेशनमध्ये यायचं आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप हे सर्च करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला सर्वात पहिले जे ॲप दिसेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जर अपडेट जर आलं असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी अपडेट जर आलेलं असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी पहिले अपडेट करून घ्यायचं. तर या ठिकाणी अपडेट आल्यानंतर आपण या ठिकाणी ओपन करणार आहोत. जर अपडेट जर आले नसेल, तर तुम्हाला ते ॲप्लिकेशनवर क्लिक करून तुम्हाला ॲप इन्फॉर्मेशनमध्ये जायचं आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्लिअर डेटा अशा पद्धतीचं एक बघायला मिळेल. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिअर डेटा करून घ्यायचा आहे. पहिले तुम्हाला क्लिअर कॅच करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला क्लिअर डेटा करून हे ॲप्लिकेशन पुन्हा नवीन पद्धतीने या ठिकाणी चालू होणार आहे. तर या ठिकाणी स्टोरेजमध्ये गेल्यावर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण क्लिअर ऑल डेटा या ठिकाणी करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला परत फॉर्म भरायची सुरुवात करायची. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराल, त्यावेळेस तुमचा संपूर्ण तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड कराल आणि त्यानंतर तुम्ही अर्जदाराचा फोटो या ठिकाणी लाईव्ह अपलोड कराल. त्यावेळेस तुम्हाला ती प्रॉब्लेम येणार नाही. ज्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीचे प्रॉब्लेम येत असेल, इमेज नॉट सपोर्टेड ऑन दिस डिव्हाइस, त्यावेळेस तुम्हाला या संपूर्ण स्टेप तुमच्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला या ठिकाणी करायचे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुमचा हा जो प्रॉब्लेम होता, तुम्ही अशा पद्धतीने हा सॉल्व करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक्स करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या प्रॉब्लेमवर सोल्युशन भेटेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. धन्यवाद.